मला अनुभव आहे, निवडणुकीमध्ये मी अनेक प्रचार केलेत आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही वरती पण आहे, तिकडं पण आहेत, पार तिकडं नजर पोचत नाही तिथपर्यंत सगळं आहे. सांगोल्यातनं आज शहाजी बापूंनी दगडफेक केली, मग ती देवेंद्र फडणवीसवर. कशी दगडफेक केली? कारण की देवेंद्र फडणवीसने माझा कार्यक्रम केला, पण त्याच्याच नंतर एकनाथ शिंदे काय म्हटले की बापू मी तुमच्या पाठीशी, घाबरू नका, कोणी कितीही तुमच्यावर काहीही करो, पण हा एकनाथ शिंदे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमच्याला केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही शेवटपर्यंत बघा काय म्हटले एकनाथ शिंदे. ऍडजस्टमेंट करायची काय गरज लागली नाही तर खुर्च्या बिरच्यांची, इतर लोकांना लागते ना. आणि सगळे जे आलेत हे सगळे बापूच्या प्रेमापोटी आले, कुणाही भाड्याने घेऊन आलेलं नाही. आणि म्हणून सांगोल्याचा विचार पक्का आहे आणि सांगोल्याचा विकासाचं एकच निशाण आहे, ते म्हणजे शिवसेनेचा धनुष्यबाण. शहाजी बापूंमुळे सांगोल्यात कधी नव्हे एवढा विकास निधी बघितला. आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस बापू कागद घेऊन यायचे आणि मी धडाधड मंजुऱ्या द्यायचो. बापू बरोबर आहे ना? तर बापू स्वतःचं काय काम कधी घेऊन आले नाही. या भागातल्या जनतेचीच कामं त्यांनी आणली. बापूंच्या पाठपुराव्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा महामानवाचा पुतळा उभा राहिला, त्याचं अनावरण केलं आणि आपल्या जीवन सत्कारणी लागलं असा भावना प्रत्येकाची झाली. इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, त्याला पैसे दिले ना आपण, दिलेत ना, 2 कोटी दिलेत म्हणतात सजावटीला. मला आठवतं एकदा मी चाललो होतो तर मी बापूंना सांगितलं विमानात बसायच्या आधी तुमच्या हातात ऑर्डर येईल. कितीची आली होती? 50 लाख रुपये विमानात बसायच्या आधी मी बापूंच्या हातात रिलीज ऑर्डर पाठवली होती. बाप हे काम आपलं आहे, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. बापू खरं म्हणजे बापू एक आगळा वेगळा माणूस आहे आणि त्यांनी जे काय पोट तिडकीने सांगितलेलं आहे हे त्यांच्या मनातल्या भावना त्यांनी सांगितल्या, मनातल्या भावना बोललेत ते. मला आठवतंय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपला गेले आणि त्यांना आजार सांगितला दुर्मिळ आणि म्हणाले लवकर तुम्ही हे करून घ्या. तर म्हणाले लोकसभेचा महायुतीचा उमेदवार आहे, त्याचं काम करतो मी. हे ऑपरेशन पुढे ढकला. म्हणजे जीवावर बेतलेलं, जीवाशी खेळण्याचं काम बापूंनी लोकसभेच्या निवडणुकीत केलं आणि महायुतीच्या उमेदवाराला इथून 15,000चं लीड दिला ना तुम्ही, 15,000चा लीड दिला. असा बापू आहे. म्हणजे आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं, अशा बापूचा काही मित्रांनी विश्वासघात केला असला तरी सुद्धा हे 1 मिनिट एकच मी सांगतो, तुमचा कार्यक्रम केला असं त्यांना वाटत असेल, पण तुमच्या मागं हा एकनाथ शिंदे उभा आहे आणि बापूकडे श्रद्धा सबुरी आहे. आणि बापू हा लोकांमधला आहे. बापू हळवा आहे, त्याला त्रास होतो या सगळ्या गोष्टीचा. आम्ही सगळे जे काय लोक आहोत ते लोकांना मदत करणारी लोक आहोत.
सर्वसामान्यांचे सुखदुःख वाटून घेणारी लोक आहोत. आणि बापू पण एक तळागाळातला कार्यकर्ता आहे. बापूने एवढंच मी सांगतो, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. उत्तमराव जानकर यांनी देखील काय काय सगळे प्रसंग सांगितलेले आहेत. आता बापू उत्तमराव जानकर पण तुमच्या साथीला आहेत. त्यामुळे एक से साथ साथ में हाथ बढ़ाते आगे बढ़ो. आणि मी एवढंच सांगतो की जे काय चित्र आहे हे पाहिल्यानंतर 2 तारखेला मतपेटीमध्ये सगळे धनुष्यबाण धनुष्यबाण धनुष्यबाणच दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि 3 तारखेला विजयाची पताका इथं फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. हाय माझ्या लक्षात आहे. बापू गुवाहाटीला होते. काय ते झाडी, काय ते डोंगर, आसामचे ब्रँड अँबॅसेडर झाले होते आणि त्याचा फायदा त्यांना झाला. कितीतरी बिल्डरच्या जाहिरातीमध्ये मी बघितला हायवेला बापूचा डायलॉग. आणि आता बापूचा डायलॉग काय ते मतदार, काय तो विजय. आणि आता तिकडे डोंगरदरी तुम्हाला दिसली, पण इथं शिवसेनेचे मतदार यांनी विजय मिळवून दिलेला तुम्हाला दिसेल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की बापूंनी केलेला त्याग, बापूने केलेला जो काही विकास, बापूने आणलेले पैसे या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवा. शेवटी विकासावर भर देणारे आपण लोक आहोत. मला आठवतंय एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. एका शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला. सर्वसामान्य माणसाची गरिबीची परिस्थिती काय असते त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणून पहिला निर्णय आम्ही घेतला माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेचा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक लोकांनी विरोध केला, कोर्टात गेले, पण तुमचा लाडका भाऊ त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत होता. आम्ही मंजूर केलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आता काही लोक अफवा पसरवतायत लाडकी बहीण बंद होईल, पण मी सांगतो हा तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही.